एवढं बघितलं 2 वर्ष की असं काही नाही की प्रॅक्टिकल काहीतरी सूचना केली आहे. तर ज्या प्रॅक्टिकल सूचना आहेत निश्चितच प्रशासन जे आहे ते प्रॅक्टिकलच मार्गाने आपल्या पुढे जातं. कारण जिथं काहीतरी खूप मोठा निधी लागतो हे लागतो मग तिथं व्यवहार करा, याला बोलवा त्याला बोलवा, त्याची परमिशन घ्या, ह्या गोष्टी येतात. ज्या काही सोप्या आणि सहज म्हणजे लो हँगिंग फ्रूट जे इंग्लिशमध्ये म्हणतो अशा ज्या गोष्टी असतात त्या निश्चितच आपण येत्या 24 एप्रिल आपला जो 12 एप्रिल असतो, एप्रिल महिन्यात 12 मार्च जागतिक ग्राहक तर त्यावेळेपर्यंत आपण निश्चितच आता 24 डिसेंबर ते जागतिक ग्राहक दिनापर्यंत आपण निश्चितच त्याच्यामध्ये निश्चित आपण प्रगती करू. त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही सहकार्य लागेल प्रश्न तर ती निश्चित आम्ही करू. आपल्याला देखील असाच हातभार लावा. पेटण तालुक्यातील ग्राहकांच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून 100% सोडवल्या जातील किंवा तक्रारी येणार नाही. याच्यात आपण निश्चितच एकत्रित प्रयत्न करू अशी मला आशा आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. कारण काही नागरिक देखील उपस्थित आहेत. हे आपल्या कायद्याने जे आहे आपला पहिला कायदा ग्राहक संरक्षण अधिनियमाचा 1986 ला आला. त्यानंतर 2019 ला त्यामध्ये दुरुस्ती करून नवीन राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा आणला गेला. 6 जे मूलभूत अधिकार जे आहेत की जे ग्राहक चळवळ जी केंद्रांच्या काळात अमेरिकेत रुजली वाढली आणि पुढे तिथून जगभराचा प्रसार झाला. ग्राहकाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित उत्पादन किंवा कुठलीही वस्तू म्हणा किंवा सेवा असेल ती सुरक्षेचा अधिकार आहे. त्यानंतर ती सेवा किंवा वस्तू आहे तिच्याविषयी पूर्ण माहिती मिळवून घेण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच सेवा किंवा वस्तू जी आहे तिचा निवड करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपलं म्हणणं त्या सेवा वस्तूविषयी असेल काही असेल ते म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. एखादं त्या सेवेत किंवा वस्तू त्रुटी असेल तर त्याच्याविषयी तक्रार करण्याचा योग्य ते करून त्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इथं सगळ्यांनीच हे केलं की ग्राहक शिक्षणाचा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण वरचे 5 अधिकार जर माहितीच नसतील तर ग्राहक शिक्षण जर नसेल किंवा तर कुठलाही अधिकार बजावू शकत नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की ह्याच्यावर हा आपला अधिकार आहे किंवा हे आपण करू शकतो. एक उदाहरण सांगतो की कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन आपण पाणी पिऊ शकतो. म्हणजे असं नाही की तिथे जाऊन चहाच घेतला पाहिजे किंवा जेवणच केलं पाहिजे मगच आपल्याला पाणी मिळतं. कारण तो तसा कायदा आहे. किंवा चित्रपटगृहामध्ये काही असतं बाहेर काही खायला आणायचं नाही, आमचंच विकत घ्यायचं असंही राहतं. तसंही कुठलंही बंधन नाही कायद्यानं. ते म्हणजे उलट ती आपल्यावर लादलेलं ते काय म्हणतात ते कायद्याची गोष्ट आहे की काही चित्रपटगृहात लादलेलं असते तिथे घरून काही घेऊन खायला. तर ते कुठल्याही कायद्यानं असंही नाही. उलट ते ग्राहकांच्या अधिकाराचा संकोच आहे. कारण अन्य कायदा जो आहे आपला वेबसाईट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही चित्रपटगृहात काही ग्राहक घेऊन जाऊ शकता. किंवा मी पाण्याचं सांगितलं सगळी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये याची तरतूद आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला माहिती नसतात. त्याचं मूळ आणि महत्त्वाचं कारण ग्राहक शिक्षणाचा तोच महत्त्वाचा आहे. त्याच्या अनुषंगाने मी 2-3 गोष्टी याही सांगतो की प्रशासनामार्फत गेल्या 10 वर्षात 2019चा कायदा आल्यापासून बदलत्या काळासोबत ज्या काही गोष्टी आम्ही काढल्यात बऱ्याच जणांना माहिती नसते की आपल्याकडं ग्राहक तक्रार करण्याचा व्हॉट्सअप नंबर पण आहे. काही आपल्याकडे सूचना ज्या आहेत तुमची चळवळीत काम करण्या माहिती आहे पण बाहेर जनतेला माहितीच नाही आहे की व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आपण कन्झ्युमर फोरमवर तक्रार करू शकतो. 1915 त्याचा टोल फ्री नंबर आहे, फोन करता येतो. किंवा 8888 40 1915 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. म्हणजे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला तक्रार करू शकता की काय ह्या दुकानदाराने मला ह्या पद्धतीने फसवणूक केलेली आहे किंवा काय ही सेवा मला तुमच्याकडे त्याची आढळलेली आहे कुठली असेल. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे म्हणजे इतकं म्हणजे शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे म्हणतो की आपल्याला जे आहे ते सगळं उपलब्ध करून दिले आहे. त्यासोबत जागो पोर्टल देखील आहेत. जागोच्या जाहिराती तुम्ही सगळ्यांनी दूरदर्शन पाहिल्याच असते. कदाचित आज जे नवीन मुलं आहेत ते केवळ त्यांनी बघितलेलं त्यांनी पाहिल्याच असतील पण आपल्याला आणखी तुम्हाला माहिती की आपण सतत त्या जाहिराती पाहिलेल्या आहेत. प्रत्येक प्रकारे ग्राहक शिक्षणाचाच भाग LCS पोर्टल आहे मी सांगितल्याप्रमाणे. आणि बदलत्या काळात जी ई-कॉमर्स आता वाढलेला आहे तोही प्रकारे लक्षात घ्या की आपण महिन्याचा कदाचित किराणा सुद्धा आता आपण ते ऑनलाईन पोर्टलवरनं घेतो. बरेच लोक आता ते घेतात. ते ऑनलाईन ऑर्डर केलं की काही बरेच सारे पोर्टल मलाही नाव माहिती नाही मी कसं घेतलेलं नाही पण ती त्याच्यावर किराणा देखील ऑर्डर केला जातो. म्हणजे रवा पोहे तांदूळ काय असेल तर त्याच्यासाठी देखील ई-कॉमर्स जो वाढलेला आहे त्यासाठी देखील ई-कॉमर्स नियमावली शासनाने बनवलेली आहे. कशा पद्धतीनं ई-कॉमर्सच्या ज्या काही
वेबसाईट किंवा पोर्टल्स आहेत, मग Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, अजून कुठला असेल, वेगवेगळा असेल किंवा खाद्यपदार्थांचे वेगळे जेवणाचे पोर्टल आहेत, घरपोच ते जेवण पोस्ट करतात, झोमॅटो असेल, हे जे सगळे आहेत मी परत सांगतो याच्यासाठी देखील नियमावली आहे. परंतु मी पहिला मुद्दा जो आहे की तुम्ही सदस्यांनी देखील मांडला की ग्राहक शिक्षणाविना व्यर्थ आहे, कारण आपल्याला जर अधिकारच माहीत नसतील की काय करावं, कुठे जावं किंवा कशा पद्धतीने तक्रार करावी हे जर माहीत नसेल तर हे सगळं मी परत सांगतो व्यर्थ आहे. ग्राहक शिक्षणाबाबत सर्व सदस्यांनी जे आहे ती योग्यच भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं सांगितल्याप्रमाणे की आमच्या मार्फत काय करू म्हणजे त्यांच्या मार्फत काय करावं हे त्यांना सांगावं म्हटले. शाळामार्फत पोहोचण्याचा हा निश्चितच म्हणजे चांगला उपक्रम आहे. तर आपल्या स्तरावरती जर आपण मी म्हणतो आपण व्हिडिओ साहेबांसोबत एकदा आपण पुढच्या आठवड्यात चर्चा करू कदाचित सोबत. आज त्याला काहीतरी मीटिंग साताऱ्याला गेले तर मी त्यांना बोलवलं. पुढच्या आठवड्यातच आपण बघू की जिल्हा परिषद शाळांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काही निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वेगळे विषय घेऊन तुमच्या माध्यमातून प्रशासना माध्यमातून करता येतील का? तुमच्या स्तरावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे निबंध स्पर्धा आयोजित केलेल्याच आहे. निश्चितच मी त्यांचं प्रशासन वतीने अभिनंदन करतो. तुमच्या सर्व इथल्या ग्राहक चळवळीचे की एखादं प्रशासन बरोबर असेल एखाद्या गोष्टी किंवा नसेल देखील पण तरी देखील जे आहे की तुम्ही तुमचं कार्य जे आहे किंवा तुमचं काम जे आहे ग्राहक शिक्षणाचं असेल आणि ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचं जे अभ्यासपणे चालू ठेवलेलं आहे. पीआय साहेब आलेले त्यांच्यासमोर मी सांगतो की ग्राहकामध्ये आता हे देखील ऑनलाईन फ्रॉड हा देखील एक महत्वाचा भाग म्हणजे वाढतं प्रमाण झालेलं आहे. पीआय साहेब इथं आहेत, कदाचित ते सांगू शकते जास्त पद्धतीनं सायबर क्राईम आणि त्यामध्ये ग्राहक चळवळीची भूमिका देखील महत्वाची आहे. की मी म्हटलं की किती कालचं किंवा परवाचं जरा मागच्या आठवड्यात मला वाटतं आहे पंजाबचे डीजीपी रिटायर्ड त्यांच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला. 8 कोटी रुपये त्यांचे गेले. रिटायर्ड जो IPS माणूस आहे डीजीपी दर्जाच्या माणसाची ऑनलाईन फ्रॉड फसवणूक होत असेल तर मग सामान्य माणूस जो मोबाईल हातात आलेली मुलं आहेत 22 वर्षाची 25 वर्षाची किंवा 10वी शिकलेला जो शिक्षक आहे शेतकऱ्याच्या हातात मोबाईल आहे त्याला फसवणं काही जास्त अवघड नाही त्याचं वाटतं. ते देखील मी म्हणतोय की हा देखील एक ग्राहक शिक्षणाचाच भाग आहे. कारण तुम्हाला काही दाखवलं जातं ही वस्तू आहे, हे असं हे प्रॉडक्ट आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते तुमची फसवणूक होत राहते. फसवणूक झाल्यानंतर निश्चितच कायद्यामध्ये त्याच्यावर उपाय आहेत किंवा उपाय केल्या जातात. परंतु बऱ्याचदा काय होते की त्याच्यामध्ये वेळ लागतो काही प्रमाणात किंवा मी म्हणतो की एखादा रिकव्हरी काय अमाऊंटने केला असेल, पैसे गेले असतील, रिकव्हरी होईल पण कदाचित पूर्ण अमाऊंट होऊ शकणार नाही. एखादा परदेशात व्यक्ती बसून परदेशात पैसा गेला असेल तिथून आपल्याला आणणं अवघड होतं. हे टाळण्यासाठी महत्वाचं काही प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनसाठी ग्राहक शिक्षण हा पुन्हा एकदा मी त्याच मुद्द्यावर ग्राहक शिक्षण सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आम्ही आताच म्हटल्याप्रमाणे काय तर आपण पुढच्या आठवड्यात तुमच्या माझ्यासोबत एकदा बसू कशा पद्धतीने शाळांमध्ये असेल किंवा तुमच्या तो चांगलाच उपक्रम आहे पण ह्याच्या पलीकडे देखील तुम्ही काय सांगू शकत असाल किंवा आपण कदाचित विभाग कार्यालय प्रमुखांची इथले बैठक घेऊन त्या कार्यालयात जरी तुम्ही 10 मिनिटाचं 15 मिनिटं जरी तिथं जाऊन म्हणजे मी म्हणतो कर्मचाऱ्यांचं देखील प्रबोधन आवश्यक आहे. कारण माझे कर्मचारी आहेत त्याचा अर्थ हे एकदम सर्वज्ञानी आहे का त्याला ग्राहक कायदा माहिती असं नाही. आमचा रेग्युलर संबंध येतो म्हणा की तुमच्याशी म्हणा की माझा व्यावसायिकांचा आम्हाला कदाचित मॅडमला माहिती असेल माझा क्लार्कला आणि मला मी समोर सांगते मला माहिती नाही की त्याला माहिती असेल किंवा मला गॅरंटी पण नाही की त्याला माहिती आहे माझ्या क्लार्कला तर रॅन्डमली बोलून तुम्ही सांगा ग्राहकाला काय. तर हे जे आहे ग्राहकाचे हक्क आणि जबाबदारी जे आहे तर त्याच्या संदर्भात ग्राहक शिक्षण जे आहे त्या संदर्भात आपण निश्चितच या पुढच्या काळात आपण एकत्रित प्रशासन आणि ग्राहक संघटना इथल्या ज्या आहेत 1 असतील 2 असतील तरी सगळ्यांनी बसून कशा पद्धतीने ग्राहक शिक्षण चळवळ पुढे नेता येईल ह्याचा निश्चितच आपण विचार करू आणि नुसता विचारच नाही तर त्याला मार्गी देखील लावू. उपस्थित सर्व मी ग्राहक चळवळीच्या यांचं पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही आहे. लक्षात घ्या मी परत सांगते प्रशासन 24 तास आणि 24/7 7 दिवस किंवा 365 दिवस ग्राहकांच्या याच्यासाठी नाही येऊ शकत. तुम्हाला माहिती ग्राहक संरक्षणाची वेगळी प्रशासकीय यंत्रणा नाही भले न्यायिक यंत्रणा आहे ग्राहक न्यायालय आहेत वगैरे आहेत कन्झ्युमर फोरम आहे पण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी नाही आहे. आपल्याच यंत्रणेतून हे कामकाज होत राहतं. त्यामुळे तुमची भूमिका यात महत्वाची आहे. तुम्ही इथं नेहमीच येता तुमच्या अडचणी सांगता एखाद्या ग्राहकाचं काय असेल किंवा सूचना करता निर्देश देता